आता आहे ना काय आणायचं ते एकदाच सांग. अगं 15 दिवस नाही झाले किराणा भरून तर तुझं हे संपलं आणि ते संपलं. अहो मग आता लागतं घरात, मग आणायला नको का? लिहा मग हे पण लिहा. खोबरं लिहा 2 किलो आणि साखर 7 किलो लिहा. खोबरं 2 किलो हा. आणि आता आणलेलं किराण्यात ते. अहो मग लागतं, हाय त्याच्यातलं थोडं, मग परत लागानच ना. लिहून ठेवा तुम्ही. मग ते संपल्यावर आणू ना. नको नको आणा तुम्ही, आणि साखर पण लिहा 7 किलो. काय करते का तू एवढं वस्तू? आता साखर तर आणली होती ना. अहो मग आणली होती, उन्हाळा आहे, सरबत करावा लागतो, पाहुणे रावळे येतात, चहा लागतो, संपती साखर. अगं पण उठसूट करत बसती का सरबत तू? आता कुणी आल्यावर त्यांना असंच पाठवायचं का? असंच पाठवायचं नाही, पण आता एखादा निरोप सांगायला आला तरी त्याला सरबत करत बसायचं का? मग आता आपल्या दारात माणूस आला म्हणल्यावर तसं पाठवायचा का? आणि ते नुसतं सरबत नाही, मला माहिती आहे ना, ते मोबाईलवर व्हिडिओ बघायचे आणि तसले प्रयोग करत बसायचे. साखरेच्या पाकाची मिठाई, आमक तमक, आहे ना. आपण कधी चांगलं झाल्यावर तुम्हीच खाताय ना माझ्या हातचं. काय काय लिहिले? साखर झाली, खोबरं अजून. तेल पुडा पण लिहा. मग तेलाचं काय, मी तर म्हणते ते 15 लिटरचा असतो ना, ते कॅन्डल्स घ्या. टेन्शनच नाही राहायचं मग महिनाभर तरी नाही. वस्तू आहे ना थोडे जपून वापरा. आणि तेल पुडा मला माहिती आहे आता कशाला गेलाय. काय गरज नव्हती तुला एवढं तळण तळत बसायची. नुसतं काय काय पदार्थ करत बसायचे काय. अगं आठवड्यातून 2 आठवड्यातून ठीक आहे, 2 दिवस नाही झाले की एखादा नवीन पदार्थ करायचा. काय गरज आहे करायची?